राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी। बघा तुमची प्रतीक्षा आता संपली। मंत्रिमंडळाचा नुकताच निर्णय जाहीर झाला नाही। बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार। बघा आता त्यांचा मुहूर्त ठरला। बघा सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँकामध्ये बघा 4,000 रुपये जमा झाल्याचा माहिती मिळत आहे। बघा गेल्या आठवड्याभरापासून बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा ऐकून तुम्ही कंटाळले असाल। परंतु बघा आता खऱ्या अर्थानं बघा मंत्रिमंडळाचा निर्णयानुसार बघा आता पूर्णविराम मिळाला। आता शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या हालतीत आता मिळणार? बघा पैशाचे वाटप 3 टप्प्याने होणार शेतकरी मित्रांनो। बघा कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार फायदा आणि मंत्रिमंडळाचा नुकताच निर्णय घेतल्यानंतर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे। बघा दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला एकत्र आता खात्यामध्ये 4,000 रुपये असे मिळणार बघा शेतकरी मित्रांनो। परंतु बघा काही सरकारने ठराविक बँकामध्ये आणि निवडल्या जिल्ह्यामध्ये सध्या हे पैसे वितरित केले जात आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार आहे शेतकरी मित्रांनो। बघा शेतकरी मित्रांना आता बघा त्यामुळे कोणत्या बँकामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो। चला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण माहिती आपण 100% गॅरंटीनुसार आता हे व्हिडिओ बघणार आहोत। तर बघा 4 महिन्यांनी लाभ मिळत असतो बघा तुम्हाला तर माहीत आहे। बघा अडचण निर्माण झालेली होती बघा बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्हाला तर माहितीच आहे की बघा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते बघा साधारणपणे बघा दर 4 महिन्याला दिले जात असते। पण बघा अजूनही शेतकऱ्यांचा हप्ता का मिळाला नाही? बघा आता 4 महिनेही पूर्ण झाले, अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकामध्ये हे पैसे सरकारने सोडले नाही। बघा त्यासाठीही काही अटी निर्माण झालेल्या आता यांचे कारण बघा असे की मागील वेळी बघा जेव्हा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे सोडले होते तेव्हा बघा अनेक बँकांचे पैसे अडकले होते शेतकऱ्यांचे बघा। तर त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आता बँकाची अडचण निर्माण न व्हावी सरकारचा नवीन निर्णय असा घेण्यात आला आहे। आणि बघा दुसरं म्हणजे की बघा पॅन कार्ड बघा शेतकरी जमीन जास्त असते बघा सातबाऱ्यापेक्षा, आणि त्यामुळे बघा शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न असलं की बघा शेतकऱ्यांना तरी हे फायदा उचलत आहे, अशा शेतकऱ्यांनाही अपात्र ठरणार आहे। तर त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांचे सर्व्हर डाऊन असते बघा आयएफसी कोड नसतो बँकेला, त्यामुळे बघा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही। त्यामुळे बघा आता शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण होणार नाही यासाठी बघा शेतकरी बांधवांना मागील वेळी पैशाची वाट पाहावी लागली होती। यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकामध्ये पैसे सोडण्याचा आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर बघा कोणत्या बँकामध्ये पैसे जमा झाले आहेत यांची तुम्हाला यादी सरकारच्या जाहीर केलेल्यामध्ये बघायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तर बघा फार्मर आय डी डुप्लिकेट जर या शेतकऱ्यांना काढली असेल बघा हप्त्या घ्यासाठी, ज्या शेतकऱ्यांचं 2.5 लाखापेक्षा बघा जास्त उत्पन्न असेल तर बघा शेतकऱ्यांना त्या अपात्र ठरण्यात येत आहे। बघा ज्या शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यामुळे बघा शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही। तर शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही बँकेतनी यादी दिली असेल आणि आजच तुम्ही चेक करा, कारण बघा सकाळपासून खऱ्या अर्थाने पीएम किसान योजनाचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे असे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा झाल्याच्या सुरुवात झालेली आहे। बघा नुकताच आता निर्णय घेण्यात आलेला नाही, बघा आता तुमच्या प्रश्नाचा पूर्णविराम मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, तुमची बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का, हेच आम्ही आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे। कारण बघा सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्ये आता ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे शेतकरी मित्रांचे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली, बँकेचा मेसेजही आला का? बघा तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार हे ऐकून कंटाळले असाल, पण बघा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनाचे 2,000 रुपये जमा झाल्याचा बँकेचा मेसेजही सकाळपासून येऊ लागलेला आहे शेतकरी मित्रांनो। आणि आता बघा त्यामुळे कोणत्या बँकामध्ये हे सरकारने हे पैसे सोडले आहे हे पाहण्याचे महत्त्वाचं आहे। काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकांनी देण्यात आलेली आहे बघा। आणि तुमच्या आता जिल्ह्यात यादीत आहे का हे तुम्हाला लगेच तपासायचं आहे, कारण बघा आपण सांगित आहे
तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकात हे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यात यादी दिलेली आहे, आपण आता पाहणार आहोत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पी-एम किसानचे ₹4,000 आजच तुमच्या खात्यात हवे असतील, तर मग शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचा जिल्हा यादीत नाही असेल, तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा यादीत जर नसेल, तर बघा लक्षपूर्वक तपासा. काही तासात बघा पैसे येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका आणि पूर्णपणे बघा तुमचा यादीमध्ये जिल्हा येणार आहे. कारण बघा आपण आता सांगणार आहे. जर तुमचा जिल्हा सरकारच्या यादीमध्ये सांगितल्या यादीमध्ये जर असेल, तर तुम्हाला बघा अगदी काही तासात किंवा दिवसभरात पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणत्या बँका निवडल्या आहे आणि आजच्यासाठी कोणते जिल्हे निवडले आहे तुम्हाला बघायचं आहे शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्रांनो बघा आजच्यासाठी निवडले बघा जाहीरनुसार बँकाची आता निवड आली आहे आपल्याकडे आलेली आहे. आता व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तेही करून जा, जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल ना आपला व्हिडिओ सर्वात आधी भेटून जाईल. तर बघा आजच्यासाठी निवडलेल्या बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा याला आपण एस-बी-आय-सी बँकमधूनही ओळखतो शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा इंडियन ओरिजिनल बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, जिल्हा सहकारी बँक, पंजाब अँड सिंधू बँक, आय-एस-सी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाची पोस्ट ऑफिस बँक. बघा या डाक विभागाकडून आता शेतकऱ्यांचा पैसे आता जाहीरानुसार बघा 2 ते 3 तासात आता पैशाची सुरुवात होणार आहे आणि बघा आता 2 ते 3 दिवसांनी राहिल्या सगळ्या शेतकऱ्यांचे 3 टप्प्यातनी पैसे जमा होण्यात आहे. आज पहिल्या टप्प्यात ही यादी आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा आता तुम्ही जिल्ह्यात येताय की नाही, जिल्ह्यानुसार तुमचे आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा आता तातडीनं कामे होणार, जी-आर-व्ही येण्यात आलं आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तुम्ही असे ऐकून कंटाळले असाल तर बघा खऱ्या अर्थाने आता पैसे मिळणार. कारण बघा आता जी-आर टाकण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा आता आजच्यासाठी निवडलेले जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बघा आता तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की बघा उद्या तसे आज तुम्हाला हप्ता वितरण मिळणार. बघा आज सरकारने 16 जिल्ह्याची आपली यादी आपल्याकडे दिलेली आहे, ज्यामुळे बघा पहिल्या टप्प्यात निधी वितरित करण्यात येत आहे. आता जिल्ह्यामध्ये बघा सर्वप्रथम अमरावती जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा अकोला आहे, गोंदिया आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे, जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. आजपासून बघा सर्व शेतकऱ्यांना बांधवांना बघा या 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा तुम्हाला माहीत झालीच असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जी-आर टाकण्यात आला आहे 16 मार्च रोजी. ते आपण पहिले स्टार्टिंगला तुम्हाला दाखविलं आहे. त्या जी-आरनुसार बघा आता शेतकऱ्यांचे तातडीने कामं सुरू करण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बँकात आहोत की नाही, जिल्ह्यात आहोत की नाही हे बी नक्की सांगा. आणि आपण असेल तर बघा तुमच्या खात्यात नक्कीच पैसे पडणार. आणि ज्या शेतकऱ्यांचे नसेल तर त्यांसाठी बघा शेतकरी मित्रांनो दुसरी यादी येण्यात आहे, ते आपण आता उद्या टाकणार येत आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पुढच्या यादीमध्ये आपण तुमचे नाव नक्की येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.